सूर्य अश्विनी नक्षत्रात असेल. आता अश्विनी नक्षत्र हे केतूचं नक्षत्र आहे आणि केतू आणि सूर्य हे शत्रुग्रह आहेत. केतू ग्रासी सूर्याला, तर केतूच्या नक्षत्रामध्ये म्हणजे अश्विनी नक्षत्रामध्ये सूर्य कम्फर्टेबल नाही. आता सूर्य म्हणजे काय आहे, तर शारीरिक क्षमता, त्यानंतर समाजातील मान सन्मान. आता या लोकांनी ज्यांचा सूर्य हा अश्विनी नक्षत्रात आहे, केतूच्या नक्षत्रात, त्यांनी शारीरिक स्ट्रेस जास्त घेणं टाळावं. कामाच्या ताणामुळे त्यांची शारीरिक क्षमता कमी होऊ शकते किंवा त्यांना आजार होऊ शकतात. तर त्यांनी जास्त स्ट्रेस घेणं टाळावं प्रमाणाबाहेर. त्यानंतर त्यांचं कधी कधी समाजामध्ये मानसन्मान अचानक कमी होण्याची शक्यता असते. तर समाजात वावरताना सुद्धा त्यांनी सावधानता बाळगावी की आपल्या विरुद्ध कोणी षडयंत्र करते का. तर सूर्याचे परिणाम केतूच्या नक्षत्रात अश्विनी नक्षत्रात चांगले मिळत नाही. त्यानंतरचं नक्षत्र आहे भरणी, शुक्राचं नक्षत्र आहे. तर शुक्र आणि सूर्यसुद्धा मित्र नाहीत, त्यामुळे सूर्य भरणी नक्षत्रात सुद्धा विशेष फळ देत नाही. आता यामध्ये शुक्रच्या नक्षत्रात सूर्य आहे, पण शुक्राची प्लेसमेंट पत्रिकेमध्ये काय आहे ते आपण मागच्या भागात बघितलं की कसं बल काढायचं, स्थान बल, राशी बल. आता शुक्र समजा स्वराशीमध्ये असेल म्हणजे वृषभ राशीत किंवा तूळ राशीत किंवा उच्चीचा असेल, किंवा जर चांगली प्लेसमेंट असेल 11व्या स्थानात असेल शुक्र, तर सूर्य आणि शुक्र मित्र नाहीत. सूर्य शुक्राच्या नक्षत्रात आहे, पण शुक्र जर उच्चीचा असेल तर सूर्याची महादशा चांगलं फळ देईल. हे लक्षात घ्या. ज्या नक्षत्रामध्ये ग्रह असतो त्या नक्षत्राच्या स्वामीप्रमाणे फळ देतो तो. जर स्वामी उच्चीचा असेल, नक्षत्राचा स्वामी शुक्र, तर तो चांगलं फळ देईल भलेही शत्रूच्या नक्षत्रात बसलेला आहे सूर्य इथे. तर हे समजून घ्या की जरी शत्रूच्या नक्षत्रात बसलेला आहे सूर्य शुक्राच्या, तरी शुक्राची प्लेसमेंट म्हणजे शुक्राचं स्थान बल, राशी बल आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं कसं काढायचं. शुक्राची डिग्री ही चांगली असेल आणि शुक्राचं स्थान चांगलं असेल, समजा 11वं स्थान असेल, तर तो उत्तम फळ देईल सूर्याची महादशा, शुक्र हा शत्रू नक्षत्र असून सुद्धा. आता त्यानंतर पुढचं नक्षत्र आहे कृतिका. कृतिका हे सूर्याचं स्वतःचं नक्षत्र आहे. इथे सूर्य चांगलं फळ देतो कारण स्वतःच्याच नक्षत्रामध्ये आहे, आणि सूर्याची प्लेसमेंट चांगली असेल तर अजूनच चांगलं फळ देईल. सूर्याची जी फळं आहेत, शारीरिक शक्ती, त्यानंतर समाजातील मान सन्मान, हे सगळं मिळणार आहे कारण तो कृतिका नक्षत्रात सूर्य आहे तिथे. त्यानंतरचं नक्षत्र आहे रोहिणी. रोहिणी हे चंद्राचं नक्षत्र आहे. तर चंद्राच्या नक्षत्रात रोहिणी नक्षत्रात सूर्य उत्तम फळ देतो. चंद्र आणि सूर्य हे मित्र आहेत, त्यामुळे इथे सूर्याचे सगळे गुण चांगले मिळणार आहेत. आणि जर चंद्राची प्लेसमेंट चांगली असेल, जो की रोहिणी नक्षत्राचा स्वामी आहे, तर अतिशय उत्तम फळ त्या महादशेत सूर्याच्या मिळणार आहेत. त्यानंतर मृग नक्षत्र. मृग हे मंगळाचं नक्षत्र आहे. आता मंगळ हा सेनापती आहे आणि सूर्य हा राजा आहे. तर तो मंगळाच्या नक्षत्रात म्हणजे मृग नक्षत्रात कम्फर्टेबल असतो. अशी लोक एक्झिक्युटिव्ह होतात, एकदम फास्ट काम करतात, थोडीशी क्रोधी असतात कारण सूर्य आणि मंगळ एकत्र आले, अग्नितत्वाचे दोन्ही ग्रह आहेत. तर मृग म्हणजे मंगळाच्या नक्षत्रात सूर्य आणि मंगळ मित्र असल्यामुळे सूर्य चांगलं फळ देतो. त्यानंतर आर्द्रा नक्षत्र. परत राहूचं नक्षत्र आहे आर्द्रा नक्षत्र. आता राहूच्या नक्षत्रात सूर्य कम्फर्टेबल नाही जसा केतूच्या नक्षत्रात नाही. राहू ग्रासी सूर्याला. राहू आणि केतू सूर्य आणि चंद्राला ग्रहण लावतात, त्यामुळे राहूच्या आर्द्रा नक्षत्रात सूर्य चांगलं फळ देत नाही. आता इथे राहूची प्लेसमेंट चांगली असेल म्हणजे स्थान बल आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं. समजा राहू 11व्या स्थानात असेल तर सूर्य कदाचित इतकं खराब फळ देणार नाही कारण त्याचा जो नक्षत्र स्वामी आहे राहू, तो चांगल्या स्थानात आहे. त्यानंतरचं नक्षत्र आहे पुनर्वसू. गुरुचं नक्षत्र आहे. गुरु आणि सूर्य मित्र आहेत, त्यामुळे नेहमी चांगलंच फळ देणार तिथे सूर्य. गुरुच्या नक्षत्रात सूर्य चांगलं फळ देतो कुठल्याही स्थानात असेल तरी. आणि गुरुची प्लेसमेंट चांगली असेल म्हणजे स्थान बल, राशी बल आपण बघितलं मागच्या व्हिडिओमध्ये, तर सूर्याची महादशा चांगली जाणार कारण त्याचा नक्षत्र स्वामी जो आहे गुरु, त्याची प्लेसमेंट चांगली आहे. डिग्री जर व्यवस्थित असेल गुरुची तर तो उत्तम फळ देणार आहे सूर्य महादशा, कारण तो एकदम मित्रग्रहाच्या नक्षत्रात आहे.
आणि वर त्याला प्लेसमेंट पण चांगली आहे त्याच्या नक्षत्र स्वामी गुरुची, तर पुनर्वसू नक्षत्रामध्ये सूर्य चांगलं फळ देणार आहे. आता त्यानंतर आहे पुष्य नक्षत्र. पुष्य नक्षत्र हे शनीचं नक्षत्र. तर शनी आणि सूर्य हे मित्र नाहीत. तर शनीच्या नक्षत्रात सूर्य तितकंसं चांगलं फळ देत नाही, कारण शनी आणि सूर्य हे विरोधी ग्रह आहेत. तर त्यामुळे तिथे पुष्य नक्षत्रामध्ये सूर्य चांगलं फळ देणार नाही. शनीची प्लेसमेंट चांगली असली तरी शत्रूच्या नक्षत्रात बसलेलं आहे. त्याच्यानंतरचं नक्षत्र आहे आश्लेषा, बुधाचं नक्षत्र आहे. बुध आणि सूर्य हे मित्र ग्रह आहेत, त्यामुळे तिथे आश्लेषा नक्षत्रात सूर्य चांगलंच फळ देणार आहे. त्यानंतर मघा नक्षत्र आहे. मघा नक्षत्र केतूचं आहे. केतूच्या नक्षत्रात सूर्य काय फळ देतो आपण बघितलं. पूर्वा नक्षत्र हे शुक्राचं आहे. शुक्र आणि सूर्य मित्र नाहीत. उत्तरा नक्षत्र सूर्याचं आहे आणि सूर्याच्या नक्षत्रात चांगलंच फळ देणार. त्यामुळे सूर्य जर उत्तरा नक्षत्रात असेल तर चांगलं फळ मिळणार सूर्य संबंधी. हस्त नक्षत्र चंद्राचं नक्षत्र आहे. चंद्र आणि सूर्य मित्र आहेत, त्यामुळे चंद्राच्या नक्षत्रात सूर्य कम्फर्टेबल आहे, इथे चांगलं फळ मिळणार. त्यानंतर चित्रा नक्षत्र आहे. चित्रा मंगळाचं नक्षत्र आहे. मंगळाच्या नक्षत्रात पण मंगळ आणि सूर्य मित्र असल्यामुळे सूर्य चांगलं फळ देतो. त्यानंतर स्वाती नक्षत्र आहे. स्वाती हे राहूचं नक्षत्र आहे. राहू ग्रासी सूर्याला आपण आधीच बघितलं, त्यामुळे स्वाती नक्षत्रात सूर्य चांगलं फळ देत नाही. त्यानंतर विशाखा नक्षत्र आहे, ते गुरुचं आहे. गुरुच्या नक्षत्रात परत सूर्य चांगलं फळ देतो. सूर्य आणि गुरु मित्र आहेत. अनुराधा नक्षत्र शनीचं आहे. शनी आणि सूर्य मित्र नाहीत, शत्रू ग्रह आहेत, त्यामुळे शनीच्या नक्षत्रात अनुराधा नक्षत्रात सूर्य तितकंसं चांगलं फळ देणार नाही. ज्येष्ठा नक्षत्र बुधाचं नक्षत्र आहे. आता बुधाच्या नक्षत्रामध्ये सूर्य चांगलं फळ देतो. बुध आणि सूर्य मित्र आहेत. त्यानंतर मूळ नक्षत्र आहे. मूळ हे केतूचं नक्षत्र आहे. केतूच्या नक्षत्रात सूर्य चांगलं फळ देत नाही, आपण आधीच बघितलं. पूर्वाषाढा नक्षत्र शुक्राचं नक्षत्र आहे. शुक्र आणि सूर्य मित्र नाहीत, त्यामुळे पूर्वाषाढा नक्षत्रात सुद्धा सूर्य चांगलं फळ देत नाही. उत्तराषाढा स्वतःचंच नक्षत्र आहे सूर्याचं, उत्तम फळ देणार सूर्य उत्तराषाढा नक्षत्रात ज्यांचं सूर्य असेल. श्रवण नक्षत्र चंद्राचं नक्षत्र आहे. चंद्र आणि सूर्य मित्र आहेत, त्यामुळे चांगलं फळ देणार चंद्राच्या नक्षत्रात सुद्धा सूर्य. धनिष्ठा नक्षत्र मंगळाचं नक्षत्र आहे. मंगळाच्या नक्षत्रात सूर्य चांगलं फळ देणार. सूर्य आणि मंगळ मित्र आहेत. शततारका राहूचं नक्षत्र आहे, तिथे सूर्य चांगलं फळ देत नाही. पूर्व भाद्रपदा हे गुरुचं नक्षत्र आहे आणि गुरुच्या नक्षत्रात सूर्य चांगलं फळ देतो. उत्तरा भाद्रपदा शनीचं नक्षत्र आहे, सूर्य तिथे चांगलं फळ देणार नाही. आणि शेवटचं नक्षत्र आहे रेवती, बुधाचं नक्षत्र आहे, तिथे सूर्य नेहमीच चांगलं फळ देतो. अशा प्रकारे आपण सूर्याच्या नक्षत्राप्रमाणे फळ बघितलं. थँक्यू.